काय सांगाल एकंदरीत काय अडचण येत आहेत, कुठली कुठली कामं रखडली गेली? गाड्या पासिंग असतील म्हणजे मोठे ट्रक देखील असतील यांचे परमिट बनवणं या सगळ्या गोष्टीचे कामं ठप्प झालेले आहेत. एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा रस्त्यावरती मोठा इन्शुरन्सचा विषय आला तर त्याला जबाबदार कोण, अशा एक ना अनेक अडचणी या आज आरटीओ मध्ये घडताना दिसत आहेत. लोकांना मानसिक त्रास आणि नाहक त्रास होतोय. तुम्हाला नेमकं काय सांगण्यात येत आहे, काय सिस्टीम अपडेट करतायत, सिस्टीम मध्ये काय बदल घडतायत? ज्यांचं आरसी आणि आधार कार्ड मॅच होत असेल तरच त्यांचं हे काम होतं, नाहीतर इतर लोकांचे होत नाही. याच्यातला मेन मुद्दा असा आहे की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करताना पिनकोड जो आहे तो पिनकोड जरी मिसमॅच झाला तरी तो कॉम्प्युटर तुम्हाला बाहेर फेकतो. महिनाभर हे काम ठप्प आहे, रेव्हेन्यू संपलेला आहे, सगळ्यांचा रेव्हेन्यू बंद आहे गव्हर्नमेंटचा. तुम्हाला तगादा लावला जातो या सगळ्या कामासाठी, प्रोसेससाठी, त्यांच्या काय मागण्या असतात किंवा काय त्यांचं आता सध्याची भूमिका आहे? डुप्लिकेट आरसी पहिले घरी येईल, मग त्याच्यानंतर तू परत आणून दे आम्हाला, त्याच्यानंतर ती परत आम्ही हायपोथिकेशन कॅन्सल करणार, मग ती तुझ्या परत घरी जाणार, मग ती परत आणून तू आम्हाला दे आणि मग ट्रान्सफर ऑफ ओनरशिप होणार. त्याच्यामध्ये फसवाफसवीचे प्रकार शक्यता खूप आहे वाढण्याची. अर्चना गायकवाड त्यांच्याशी भेट घेतली आहे? हो घेतली, त्यांना पण निवेदन दिलं, त्यांना पण सांगितलं. ते म्हटले की 8 दिवसात चालू होईल, 10 दिवसात. त्यांनी फक्त आम्हाला 8 दिवस 10 दिवस हेच सांगितलं, आश्वासनं दिलीत फक्त. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काही झालेलं नाही अजून. पण आता नागरिक आरटीओ मध्ये येतात कसं? नागरिक त्यांच्या कामासाठीच आरटीओ मध्ये येतात. होत तर काहीच नाही. काहीच होत नाहीये ना, ते नुसते चक्रा मारतायत आता. गेल्या 3 आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओच्या जी काही सगळी यंत्रणा आहे त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये चेंजेस केले जातात किंवा अपडेट्स केले जातात आणि त्यामुळे गेल्या 3 आठवड्यांपासून आरटीओचं पूर्ण कामकाज जे आहे ते एकंदरीत पूर्ण ठप्प आहे. आरटीओ ऑफिसमध्ये फक्त लायसन देण्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच कामं जी आहे ती होताना दिसून येत नाहीये. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये खरं तर व्हेकल ट्रान्सफर असतील, याशिवाय बोजाबंदीची जी नोंदणी असतील, अशी जी अनेक कामं आहेत ती खरं तर रखडली गेलेली आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरातील नागरिकांना आरटीओने अक्षरशः वेठीस धरलंय. त्यामुळे याचा थेट परिणाम वाहन चालकांवरती होतोय. अर्थात ज्यांनी नवीन वाहनं घेतलेली आहेत किंवा ज्यांची जुनी वाहनं ट्रान्सफर करणं असेल किंवा हस्तांतर करणं असेल, अशा अनेक कामासाठी रखडली गेलेली आहेत. ही सगळी आरटीओची सगळे जे एजंट्स आहेत ते आपल्या सोबत आहेत. सध्या मी पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आहे, प्रतिनिधी आहेत. अर्थात ह्या सगळ्यांशी मी बोलणार आहेत. आपल्यासोबत एकनाथ डोले पाटील आहेत. काय सांगाल एकंदरीत काय अडचण येत आहेत, कुठली कुठली कामं रखडली गेली? हे बघा, पुणे एक IT हब आहे. या ठिकाणी पुण्यामध्ये बाहेरच्या राज्यातून येणारे विद्यार्थी असतील, कामगार असतील, कर्मचारी असतील, त्यांना इथं आल्यानंतर एक वाहन घ्यावं लागतं. ते वाहन घेतल्यानंतर तो आरटीओ मध्ये आल्यानंतर त्याच्यावर असलेला ह्याचा बोजा असेल, बँकेचा बोजा असेल किंवा त्याचा आरसी अपडेट नसेल, मोबाईल नंबर अपडेट नसेल, या सर्व अडचणी दूर करण्यासाठी त्याला आरटीओला वारंवार चक्रा मारला. गेले महिनाभरापासून या ठिकाणी हे सर्व कामकाज बंद आहे. याच्यामध्ये गाड्या पासिंग असतील म्हणजे मोठे ट्रक देखील असतील यांचे परमिट बनवणं या सगळ्या गोष्टीचे कामं ठप्प झालेले आहेत. उद्या यांचे फिटनेस अपडेट नाहीयेत. एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा रस्त्यावरती मोठा इन्शुरन्सचा विषय आला तर त्याला जबाबदार कोण, अशा एक ना अनेक अडचणी या आज आरटीओ मध्ये घडताना दिसत आहेत. एकंदरीत पाहता आरटीओचं पूर्णपणे कामकाज ऑफलाईन जे होतं ती पूर्वी 19च्या पूर्वीच्या गाड्यांची कामं पूर्वी होत होती. आता ती 19 नंतर सुद्धा 26 झालं तरी देखील यांच्या सिस्टीम अजून अपडेट होत आहेत. त्यामुळं या कामामध्ये एक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 3 वेळा आरसी इश्यू केलं जाते. याच्यामध्ये आम्हाला असा डाऊट आहे की हे आरसी इश्यू करणारा कॉन्ट्रॅक्टर जास्त आरसी इश्यू करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रभर हे काम ठप्प केलेलं आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक आरसी असे प्रत्येक वेळी काम वाढवण्याचं काम आणि लोकांना त्रास द्यायचं काम, यामुळे पुणेकर पूर्णपणे वेठीस धरले गेलेले आहेत. आणि इतर आणखी छोट्या छोट्या गोष्टी असतील, आधारचा नंबर असेल किंवा आरसीचं नाव असेल, आधारचं नाव असेल, एकसारखं नसेल तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे असे आरटीओ मधल्या ज्या आरसी वरती या गोष्टीची काही गरज नाहीये एवढं बारीक पाहण्याची. माणूस व्हेरीफाय झाला आणि गाडी नावावर व्हायला पाहिजे, ही छोटीशी पद्धत आहे. ही सर्व पद्धत त्यांनी बदलायचं केल्यामुळं लोकांना मानसिक त्रास आणि नाहक त्रास होतोय. मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने आपल्या समोर बोलत आहे की मोटर ड्रायव्हिंगचे जे लायसन्स असतील ते इश्यू करताना हे प्रॉब्लेम येत असतात. या सगळ्यामध्ये परिवहन विभागाकडून नेमकं तुम्हाला काय सांगण्यात येतं? तुम्हाला नेमकं काय सांगण्यात येतंय, काय सिस्टीम अपडेट करतायत, सिस्टीम मध्ये काय बदल घडतायत? पूर्वी ही सर्व कामं एका ऍप्लिकेशन मध्ये एका क्लिक मध्ये होत होती आणि मोबाईल नंबरचा OTP घेतला जात होता, नवा मालक आणि जुना मालक जे काय असतील ते.
नंतर यांनी हे आधार कार्ड बेसवरती केलं. आता बऱ्याच लोकांचे आधार कार्ड हे आणि आरसी ह्यांचे डाटा जो असतो तो कधीच मॅच होत नाही, कारण हा काय पूर्व प्लॅनिंग केलेला आधार कार्ड केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे ही जी नवीन प्रणाली त्यांनी जी चालू केली की आधार कार्ड बेसवरती सर्वांनी ही कामं करण्यात यावी, तर त्याच्यामुळे एवढ्या अडचणी झालेल्या आहेत. ज्यांचं आरसी आणि आधार कार्ड मॅच होत असेल तरच त्यांचं हे काम होतं, नाहीतर इतर लोकांचे होत नाही. आणि जसं त्यांनी सांगितलं आमच्या मित्रांनी की पुणे शहर जे IT हब आहे, इथे बाहेरील लोक जास्त करून कामासाठी येतात, विद्यार्थी आहे, शिक्षणाचा हब आहे, तसेच शासकीय कर्मचारी झाले, आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे, डिफेन्सचे, कारण डिफेन्स इथं खूप मोठं क्षेत्र आहे. साऊथ कमांड सुद्धा आपल्या पुण्यामध्येच आहे, अम्युनिशन फॅक्टरी, NCL अशा प्रकारचे जे अनेक या ठिकाणी महत्वाची ऑफिस आहेत की ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा एम्प्लॉईज येतात की जे 3 वर्षांनी पुन्हा त्यांच्या होम टाऊनला जाणार असतात. त्या सर्वांचं आधार कार्ड जे होम टाऊनचं असतं. आता ते जी बाहेरची लोक आहेत जी होम टाऊन ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांनी इथं रेंटवर घर घेतलं असेल किंवा शासनाचं सर्व्हिस सर्टिफिकेट जोडलं असेल किंवा क्वार्टर अलॉटमेंट लेटर जोडलेलं असेल किंवा कॉलेजचं हॉस्टेल लेटर जोडलेलं असेल, तर अशा लोकांना इथे येण्या जाण्यासाठी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ही वाहने घ्यावी लागतात. आता ही वाहने ती त्यांच्या नावाने रजिस्टर होत आहे, कारण त्यांचा आधार कार्ड आणि आरसी जुन्या मालकाचं किंवा नवीन मालकाचं हे मॅच होत नाहीये. तर त्याच्यामुळे अनेक लोकांची ही वाहन हस्तांतर करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. अशामुळे काय होणार आहे, जर वाहन हस्तांतर लवकर झाले नाही आणि ते नवीन मालकाच्या ताब्यात जर वाहन असेल, तो चालवत असेल आणि जर कदाचित काय घडले तर त्याच्यामुळे काय होणार की इन्शुरन्स कंपनीवाला क्लेम पास करणार नाही किंवा एखादा गैरप्रकार सुद्धा नवीन मालक करू शकतो, अशी शक्यता आहे. तरी कृपया पूर्वीप्रमाणे हे काम त्वरित सुरू करण्यात यावे. हा जो काही प्रश्न सध्या उद्भवलेला आहे हा फक्त काय पुण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभरात हा सर्व महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात आम्ही परिवहन आयुक्तांची कालच भेट घेतलेली आहे. त्यांना परिवहन मंत्र्यांची पण काल भेट घेतलेली आहे, नितीनजी गडकरी. त्यांनाही हा विषय समजून सांगितलाय. दात कोणाकडे मागायची हा प्रश्न पडलाय. आता परिवहन सगळ्या मंत्र्यांकडे जाऊन झाले, परिवहन मंत्र्यांकडे जाऊन झाले, सगळीकडे जाऊन झालेले. याच्यातला मेन मुद्दा असा आहे की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करताना पिनकोड जो आहे तो पिनकोड जरी मिसमॅच झाला तरी तो कॉम्प्युटर तुम्हाला बाहेर फेकतो की तुमचा पिनकोड मिसमॅच आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुमचं नाव जर का, माझं नाव निलेश दामोदर ढवळे आहे आणि आरसीवर माझं नाव जर का निलेश ढवळे आहे, तर कॉम्प्युटर परत बाहेर फेकतो की तुमचं नाव बरोबर नसल्यामुळं बाहेर फेकतो. या सर्व अडचणी आम्हाला इतक्या जाणवत आहेत. आज महिना झाला हे काम बंद आहे, महिनाभर हे काम बंद आहे आमचं. दात कोणाकडे मागायचे हा प्रश्न पडलाय. आता सगळ्यांना निवेदनं देऊन झाली, सगळं झालं, महिनाभर हे काम ठप्प आहे. रेव्हेन्यू संपलेला आहे, सगळ्यांचा रेव्हेन्यू बंद आहे गव्हर्नमेंटचा. दात कोणाकडे मागायचे आता. या सगळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती वेठीस धरलं गेलेलं आहे. नागरिकांच्या अनेक गाड्यांचे जे कामकाज आहेत ते ठप्प झालेले आहेत. नागरिक खरं तर तुम्ही सगळे प्रतिनिधी आहात RTOचे, तर तुम्हाला तगादा लावला जातो या सगळ्या कामासाठी, प्रोसेससाठी. त्यांच्या काय मागण्या असतात किंवा काय त्यांचं आता सध्याची भूमिका आहे? आता काय झालेलं आहे, हायपोथिकेशन कॅन्सल करण्यासाठी, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करण्यासाठी, डुप्लिकेट आरसी साठी, या तिन्ही ट्रान्झॅक्शन एकत्र करण्यासाठी आमच्याकडे ज्यावेळेस एखादा माणूस येतो, त्यावेळेस कस्टमर येतो, त्यावेळेस आम्ही त्याला सांगतो आताच्या नवीन पद्धतीनुसार ती हायपोथिकेशन केलेली आरसी तुझ्या घरी येईल, त्याच्यानंतर परत ती आरसी तू आमच्याकडे, डुप्लिकेट आरसी पहिले घरी येईल, मग त्याच्यानंतर तू परत आणून दे आम्हाला, त्याच्यानंतर ती परत आम्ही हायपोथिकेशन कॅन्सल करणार, मग ती तुझ्या परत घरी जाणार, मग ती परत आणून तू आम्हाला दे आणि मग ट्रान्सफर ऑफ ओनरशिप होणार. त्याच्यामध्ये फसवाफसवीचे प्रकार शक्यता खूप आहे वाढण्याची. एखाद्या माणसाने हायपोथिकेशन कॅन्सल केलेलं असेल आणि त्याच्याकडे आरसी पुस्तक घरी गेलं आणि त्यांनी ते परत दिलंच नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी परत त्याच्यामध्ये अजून एकदा हायपोथिकेशन चढवलं आणि ज्यांनी गाडी विकत घेतलेली आहे त्याला कळलंच नाही, तर शक्यता खूप आहेत त्याच्यामध्ये. या सरकारच्या लक्षात आलेल्या नाहीयेत, निदर्शनास नाहीत. आम्ही निदर्शनास आणून देतोय, पण डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं झालेलं आहे. कोणी कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी, अशी परिस्थिती झालेली. या सगळ्या संदर्भात इथं जे बसतात अर्चना गायकवाड, त्यांच्याशी भेट घेतली आहे? हो घेतली, त्यांना पण निवेदन दिलं, त्यांना पण सांगितलं. ते म्हटले की 8 दिवसात चालू होईल, 10 दिवसात. त्यांनी फक्त आम्हाला 8 दिवस 10 दिवस हेच सांगितलं, आश्वासनं दिलीत फक्त. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काही झालेलं नाही अजून. पण आता नागरिक RTO मध्ये येतात कशासाठी? नागरिक त्यांच्या कामासाठीच RTO मध्ये येतात. होत तर काहीच नाही, काहीच होत नाहीये ना. ते नुसते चक्रा मारतायत आता, आशेवरती आहेत. हा, त्या आज होईल उद्या होईल या आशेवरती आहेत. यात शासनाचं पण नुकसान आहे, त्यामध्ये शासनाचा महसूल गोळा होत नाही.
साधारण महसूलचा विषय काढला, काय साधारण रेव्हेन्यू जनरेट होतो साधारण महिन्याभरामध्ये ट्रान्सपोर्टचा इतर सगळ्या गोष्टीचा? कमीत कमी 15 ते 18 हजार गाड्या या महिन्याभरात ट्रान्सफर होतात. HP कॅन्सल होतात, HP एन्डोर्समेंट होतात. या सगळ्यांचं कामकाज आजकाल ठप्प आहे. तुमच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की जे जुन्या पद्धतीने कामकाज चालू होतं, जे एकत्र ट्रान्झॅक्शन होतं, ट्रान्सफर, HP एन्डोर्समेंट म्हणा, ते सर्व पुन्हा एकत्रच करण्यात यावं. आता सारखं सेपरेट ट्रान्झॅक्शन नको असं. काय त्या सॉफ्टवेअरचं नाव नेमकं काय आहे, त्या कुठली प्रणाली ते सध्या दुरुस्त करतो? वाहन प्रणाली जे NIC बघते आपल्या महाराष्ट्राची, त्या NIC कडे हे कामकाज आहे. ठीक आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने RTO ची जी वेबसाईट आहे किंवा ती जी काही प्रणाली आहे ज्याच्यावरती या सगळ्या नोंदणी खरं तर केल्या जातात आणि ज्याच्यावरती नागरिकांची कामं होतात, अशी प्रणाली जी आहे ती सध्या अपडेट त्याचं सुरू असल्याचं प्रशासनाकडून खरं तर सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी RTO कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं जे नागरिकांची जी कामं आहेत ती होत नाहीये. सगळी कामं ठप्प असल्याचं आणि रखडल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावा. याशिवाय यामध्ये राज्य सरकारच्या सर्वात जास्त महसूल जो आहे त्याला देखील बाधा निर्माण होते. त्यामुळे त्याचा देखील विचार करण्यात यावा आणि ज्या पद्धतीने पूर्वीपासून जशा पद्धतीने नोंदणी केल्या जात होत्या किंवा जशा पद्धतीने सगळ्या कारवाया केल्या जात होत्या तशाच पद्धतीची कारवाई इथून पुढे देखील व्हावी, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती वाहन चालक संघटनेकडून जी आहे ती करण्यात आलेली आहे. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.